धनगड आणि धनगर एकच आहेत असा जी.आर. काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच्या बैठकीनंतर आता मंत्री शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली आहे। पंढरपूर येथे धनगर समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि धनगर समाजाची शिष्टमंडळाची बैठक पार पडलेली आहे। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणी आहे। धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। बैठकीनंतर उपोषण मागे घेण्याचं शिष्टमंडळाने आश्वासन दिलंय। यावर आदिवासी नेते नरहरी झिरवाळ काय म्हणतात जाणून घेऊया। का धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच, त्यांनाही रिझर्वेशन द्यावं, आमचं काही दुमत नाही। पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे, असा हट्ट काही कामाचा नाही असं मला वाटतं। तर माझी एक शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे का जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमचे आहेत, तर मग आमचे म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे। धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही। 2013 मध्ये नागपूरमध्ये मोठा मोर्चा आपण काढला होता। त्यावेळेस पहिल्यांदा आपण म्हटलं की अंमलबजावणीची आहे, म्हणजे दोनमध्ये फरक असा आहे की समाविष्ट जर करायचं असेल तर ती प्रोसिजर आहे की जे ट्रायबल कमिशनकडून जाईल रिपोर्ट आणि मग तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल, गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर्स आहे आणि मग पार्लमेंटमध्ये। पण या याच्यात धनगड नावाचा कोणी व्यक्ती नाही आहे महाराष्ट्रात, आणि धनगड हे हिंदीतलं धनगरचं धनगड आहे उच्चार, आणि पुष्कळ जी.आर.मध्ये महाराष्ट्राच्या असं लिहिण्यात आलं आहे की धनगर शब्दच लिहिण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला ते मिळायला पाहिजे, अंमलबजावणी एवढी करायची आहे। आता या याच्यात मदत म्हणून एक समिती आणि एक समिती जी सुधाकर शिंदे साहेबांची जी समिती होती, जे बाहेर राज्यात कसं देण्यात आलं त्याचा पण अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।